हाड होतील लोखंडासारखी मजबूत. सकाळी ही एक गोष्ट खा आणि हाडांचे सगळे प्रॉब्लेम विसरा. एक असा चमत्कारी पदार्थ की ज्याने तुमची हाड मजबूत होतात. तुमचं वय किती असू द्या, तुमची हाड ठिसूळ झालेली असू द्या, हाड लोखंडासारखी झाल्याशिवाय राहणार नाहीत. तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा पदार्थ शुद्ध शाकाहारी आहे, ज्यामध्ये दूध, मटण, अंडी, बदाम याच्यापेक्षा 100 पट कॅल्शियम आहे. 1929 वर्षाचे आजोबा ज्यांनी हा पदार्थ खाल्ला आणि त्यांची हाड अगदी लोखंडासारखी झालेली आहेत. आता त्या आजोबांना कुठलाही त्रास होत नाही. वय वाढल्यानंतर हाडे ठिसूळ होतात. काही जणांना गुडघेदुखीचा त्रास होतो, काहींना कमरेचा त्रास, काहींना मणक्याचा, तर काहींना उठता बसता कटकट असा आवाज येतो, तर काहींच्या हातापायाला मुंगे येतात. तर हाडांचा कोणताही प्रॉब्लेम, तुमचं वय किती असू द्या, तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी एक असा पदार्थ की जो जर एकदा खाल्ला की 100% तुमची हाड लोखंडासारखे टणक बनणार आहे. आणि हे सिद्ध झालं. एका 92 वर्षाच्या आजोबाचे सर्व हाडांचे प्रॉब्लेम गायब झाले. हाड लोखंडासारखी झालेली आहेत. व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर 5 असे पदार्थ सांगणार आहे की ज्यापैकी 2 पदार्थ तुमच्या घरातच असतात, फक्त ते खाण्याची पद्धत वेगळी आहे. 1-2 पथ्ये आहेत, ते जर पाळले तर तुमचं हाड लोखंडासारखं मजबूत होईल. तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही 5 नाव सांगितलेली आहे. या पदार्थांची नाव ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल, कारण की ही पदार्थात इतके जादुई गुणधर्म आहे हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कोणत्याही डॉक्टरांना तुम्ही जरी विचारलं तरी डॉक्टर तुम्हाला हेच सांगतील. या पदार्थाचा 5 दिवस 1 चमचा फक्त ठेचून दुधासोबत घ्यायचा आहे आणि तो घेतला की तुमची कंबर दुखी असू द्या, तुमची पायदुखी, गुडघे दुखी, हात दुखणे, पाय दुखणे, कटकट आवाज येणे, त्रास होणे, मुंग्या येणे लगेच गायब होऊन जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते असे 5 चमत्कारी पदार्थ आहे की जे खाताक्षणी आपल्या शरीरामध्ये आपल्या हाड लोखंडासारखी मजबूत होतात. पहा, शरीरामध्ये हाड का नाजूक होतात? हाडामध्ये जी आहे कमजोरी का येत असते? हाड का ठिसूळ होतात? तर त्याच्या मागचं प्रमुख कारण असतं कॅल्शियमची कमतरता होणं. आता कॅल्शियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅल्शियम जे आहे तर ते हाडांसाठी खूप उपयुक्त घटक असतं. आणि कोणतीही हाड असू द्या, त्या हाडामध्ये 98% कॅल्शियमच असतं. मग ज्या वेळेस हाडांचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस बरेच डॉक्टर असतील किंवा तज्ञ असतील तर ते म्हणतात अंडी खा, मटण खा, चिकन खा, अशा प्रकारचे सल्ले देतात. पण ते आता खायची गरज नाही. शुद्ध शाकाहारी असे 5 पदार्थ जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत. हा निसर्गाचा एक खजिनाच आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी देखील अधोरेखित केलंय. 92 वर्षाच्या आजोबांनी हा एक पदार्थ खाल्ला आणि त्यांची हाड आता लोखंडासारखी मजबूत झाली आहे. माणसाच्या शरीरामध्ये ज्या वेळेस कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं तर त्यावेळेस या 5 पैकी एक पदार्थ खायचा आहे आणि तो जर खाल्ला तर 100 वर्ष तुमच्या आयुष्याच्या शरीरातील कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते 5 पदार्थ कोणते आहेत, त्या कशा पद्धतीनं काम करतात, कशा पद्धतीनं खायचे आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. हे पदार्थ तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच, फक्त हे खाण्याची थोडी वेगळी पद्धत आहे आणि एक छोटस पथ्य तुम्हाला पाळायचं आहे. हे पाळलं की तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. ना मटण खाऊ नका, ना चिकन खाऊ नका, ना मागणे, काजू, बदाम खाऊ नका. हे पदार्थ चमचाभर 5 दिवस खाल्ले की अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं जसं शरीरामध्ये पहा कॅल्शियम कमी व्हायला लागतं, तुमच्या हातापायांना मुंग्या येतात. हातापायांना ज्या वेळेस मुंग्या यायला सुरुवात होतात तर ती कॅल्शियम कमतरतेची पहिली स्टेज असते. मुंग्या यायला सुरुवात होते, दात किडू लागतात, रात्री झोप येत नाही, जॉईंट दुखायला लागतात. तर अशा प्रकारची लक्षणं तुम्ही बघितली असेल. वयाच्या सरासरी 35 वर्ष वयानंतर आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला सुरुवात करतं. त्यामुळे जर 35 पेक्षा अधिक जर तुम्ही असाल तर कमेंट करा, कारण की तुमचं कॅल्शियमचं प्रमाण आता तुम्हाला तयार ठेवणं, तुमच्या कॅल्शियमची पातळी समतोल ठेवणं आता ही तुमची मोठी जबाबदारी आहे. आता बऱ्याच अशा वेळा काही लोक असेही म्हणतील की आम्ही तर सगळं खातो, कुठल्याही प्रकारे नॉनव्हेज खातो, व्हेज खातो, सगळ्या गोष्टी खातो, तरी देखील आमच्या शरीरात कॅल्शियम का कमी पडतं? तर त्यामध्ये एक जो मोठी आपली चूक असते किंवा एक घाण सवय आपली असं म्हटलं तरी हरकत नाही. तर ती घाण सवय म्हणजे काय की आपण तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो. चिकन, मटण जरी खाल्लं ज्यामध्ये कॅल्शियम असतं किंवा इतर गोष्टी जरी खाल्ल्या की ज्यामध्ये कॅल्शियम आहे, पण आपण तेलकट आहार भरपूर खातो. मग या तेलकट आहारामुळे काय होतं
की आपल्या शरीरात जमा झालेलं कॅल्शियम आहे तर त्याची पातळी कमी होत असते. आपल्या शरीरातील विटामिन डी कॅल्शियमला योग्यरित्या शोषून घेण्यासाठी मदत करतं, पण जेव्हा विटामिन डी चं प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपल्या शरीरातली कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती कोवळ्या सूर्याच्या उन्हामध्ये आपण बसलं पाहिजे. आता पहा, विटामिन डी च्या ज्या आहेत गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण त्या तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजेत. पण एक छोटंसं काम तुम्ही करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर एक 10 मिनिट 15 मिनिट होईना कोवळ्या उन्हामध्ये बसायच आहे. निसर्गाने देणगी दिलेली आहे एवढी मोठी, पण तरी दुःखीत तुम्ही त्याचा उपयोग करत नसाल तर खूप मोठी चूक करताय. आता सगळ्यात आधी आपण 5 पदार्थ जाणून घेऊयात. आता पहिला पदार्थ जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो तुम्ही घेत असाल, पण 5 नंबरचा यातला जो पदार्थ आहे तो अगदी चमत्कारिक आहे. 5 नंबरचा पदार्थ फक्त 5 दिवस घ्यायचा आहे आणि तुम्ही कमेंट कराल की आमचा जो आहे उपाय सक्सेस झाला आहे. इतका जबरदस्त आहे. 92 वर्षाच्या आजोबांचे अगदी हाड लोखंडासारखे झालेत या 5 नंबरच्या पदार्थांनी. आता दूध, पहिला पदार्थ दूध. आता दूध तुम्हाला माहिती आहे दुधामध्ये कॅल्शियम असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही जे दूध पिताय, ते जे दूध खरेदी करून घरी आणताय, ते खरंच दूध चांगलं आहे का, की ते भेसळयुक्त दूध आहे? ते दूध म्हशीच गाईच ताज दूध आहे का, हे पाहण आता गरजेच आहे. दूध हे खरोखर एक पूर्ण आहार मानलेला आहे. आयुर्वेदाने याला पण दुधामध्ये भेसळ वाढलेली आहे. आज भारतामध्ये जेवढं दूध तयार होतं आणि जेवढं दूध दररोज वापरलं जातं याच्यामध्ये 50% फरक आहे. म्हणजे जर असं गृहीत धरा की भारतामध्ये 20 लिटर दूध जर दररोज प्यायला लागत असेल लोकांना, तर तयार होतं फक्त 10 लिटर, तर बाकीच 10 लिटर येतं कुठून? तर इतकी मोठी तफावत आहे. तर तुम्ही समजून घेऊ शकता ते कुठून येतं. आता पहा, यानंतरचा जो पदार्थ आहे बघा, 5 नंबरचा पदार्थ, तो जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला कुठलीही काहीच करायची गरज नाही. आता दुसरा पदार्थ आहे पहा, तीळ. आता तीळ सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आम्ही तर तीळ खातो, पण तीळ आपण स्पेशल ओकेजनलाच खातो, दररोज तर तीळ खात नाही. आता हा तीळ हा असा पदार्थ आहे, 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्राम इतकं कॅल्शियम असतं, म्हणजे दुधापेक्षा 8 पट कॅल्शियम जे आहे. तर याच्यामध्ये असं त्या व्यतिरिक्त याच्या विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन ए अशा प्रकारचे घटक असतात ज्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. त्वचा, केस देखील तजेलदार याच्यामुळे होतात. तिळामध्ये मॅग्नेशियम आणि झिंकच देखील प्रमाण असतं आणि ज्यामुळे कॅल्शियम शोषून घेण्यामध्ये आपल्या शरीरात मदत होत असते. आपले हाडे देखील यामुळे मजबूत होत असतात. आता उन्हाळ्यात तीळ जास्त खाऊ नये, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, कारण की तिळामध्ये सेसामिन नावाचे घटक असतात ज्यामुळे हृदयाचे आजार बरे होतात. हिवाळ्यात तिळासोबत गूळ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमच प्रमाण प्रचंड वेगाने वाढतं, कारण गुळामध्ये देखील कॅल्शियम असतं असा बऱ्याचशा लोकांचा समज आहे. पण बघा, गुळापासून बनवलेले तिळाचे लाडू, गुळापासून बनवलेले शेंगदाणे चिक्की असते, ती देखील खाल्ली पाहिजे, ज्यामुळे शरीरात कॅल्शियमच प्रमाण वाढेल. आता पुढचा पदार्थ जो आहे तो थोडासा डाळवर्गीय आहे किंवा कडधान्य म्हणतात याला, तो आहे हुलगे. आता तुम्ही हुलगा ऐकला असेल किंवा हुलग्याचे जे साधारणपणे बिया येतात त्या तुम्ही बघितल्या असेल. हा जो हुलगा आहे, या हुलग्यामध्ये प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये 300 मिलीग्राम इतकं कॅल्शियम असतं. त्याचबरोबर दुसऱ्या डाळी ज्या असतात, ज्यामध्ये मुगडाळ आहे, तर मुगडाळीत 132 मिलीग्राम कॅल्शियम असतं. तूर डाळीमध्ये 130 मिलीग्राम असतं. चणा डाळीमध्ये 120 मिलीग्राम असतं. तर तुम्ही काय करू शकता, या सर्व डाळींचे एक प्रकारे मिश्रण करून रात्रभर भिजून तुम्ही सकाळी उपाशी पोटी त्या ठिकाणी खाऊ शकता आणि चांगल्या प्रमाणात तुमचं त्या ठिकाणी कॅल्शियमही होईल. तुमची कोलेस्ट्रॉल जर असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळी त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर पुढचा जो चमत्कारिक पदार्थ आहे तो म्हणजे नाचणी. आता पहा, 100 ग्रॅम नाचणीमध्ये 344 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं. 344. मग आता तुम्ही म्हणाल की कॅल्शियम आहे तर ते नाचणीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात कसे काय? तर पहा, तर हे अशा प्रकारचं धान्य आहे की जे आपल्याकडे सरसपणे खाल्लं जात नाही, पण कोकणात तसंच खानदेशामध्ये याची जे पीठ आहे, तर हे पीठ त्या ठिकाणी वापरलं जातं. याच्या भाजी भाकरी त्या ठिकाणी केली जाते. नाचणीमध्ये पोटॅशियम असतं, त्यामुळे चांगल्या प्रमाणात हे जे आहे कॅल्शियमचा एक मोठा स्रोत
त्या ठिकाणी होऊ शकत पुढचा पदार्थ आहे राजगिरा. 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये 340 मिलीग्रॅम इतक कॅल्शियम असतं. तुम्ही राजगिरा देखील खाऊ शकता. राजगिरेचे जे पदार्थ आहे ते देखील त्या ठिकाणी खाऊ शकता. आता यानंतरचा एक शेवटचा पदार्थ ज्याच्याविषयी फारशी एवढी माहिती नाहीये आणि बऱ्याचशा लोकांना याच्याविषयी कल्पना नाहीये, आणि तो पदार्थ जो आहे तर त्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतो, तो म्हणजे शेवग्याची पाने. आता शेवग्याच्या शेंगा तुम्ही खाल्ल्या असतील, पण शेवग्याची पाने जी आहेत तर ती देखील खूप चमत्कारी आहेत. शेवग्याची पाने ही जर तुम्ही नियमितपणे आहारामध्ये घेतली तर तुमच्या शरीरामध्ये कधीही कॅल्शियम कमी होत नाही, असं आयुर्वेद तज्ञांनी सांगितलेलं आहे. याला गरीगरिबाच कॅल्शियम म्हणून देखील ओळखलं जातं, कारण की हे बऱ्याचशा बाहेरच्या देशांमध्ये जनावरांना याच्या विविध प्रकारचे खाद्य बनवून सारलं जातं, आणि आपल्या देशामध्ये आता त्याच्या कॅप्सूल्स बनवून विकत आहेत. लोक पावडर देखील याच्या त्या ठिकाणी खात आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या आसपास जर त्या ठिकाणी मोरिंगा लीफ, याला मोरिंगा लीफ पावडर किंवा मोरिंगा लीफ टॅबलेट्स अशा जर अवेलेबल असतील, किंवा तुमच्या आसपास कुठे झाडे असतील याची शेवग्याची, तर तुम्ही त्याची पाने आणून त्याची वाळून पावडर करून दररोज 1 चमचा कोमट पाण्यामध्ये जर घेतली तरी देखील तुमचा खूप जास्त फायदा होऊ शकता. त्याचबरोबर काही लोक याची भाजी करून देखील त्या ठिकाणी खात असतात, तर ती तुम्ही जरी खाल्ली तरी देखील तुमचा खूप फायदा होणार आहे. किंवा तुम्ही याची पावडर दररोजच्या भाकरीमध्ये, चपातीमध्ये जरी मिक्स करून टाकली तरी देखील प्रचंड फायदे याचे होत असतात. तर हेच 5 पदार्थ जे तुमच्या हाडांना मजबूती देतात. तर तुमचा याच्याविषयी काय अनुभव आहे? धन्यवाद.